नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोपाल तायडे इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक या पाठामध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण अफवा या शब्दाविषयी बऱ्याच वेळा ऐकलं असेल, ज्याला इंग्लिशमध्ये र्यूमर असे म्हणतात. तर या पाठामध्ये अशाच प्रकारची एक अफवा कशा प्रकारे एक बँक बंद करण्यास कारणीभूत ठरते, त्यानंतर त्या गावातील लोकांवर त्याचा कसा परिणाम होतो, या सगळ्या गोष्टींचं वर्णन या पाठामध्ये लेखकांनी केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, द बॉय हू ब्रोक द बँक म्हणजे बँक बुडवणारा मुलगा. आता बँक बुडवणारा मुलगा खरंच तो बँक बुडवणारा मुलगा आहे का, किंवा त्यांनी गावातील बँक कशा प्रकारे बुडवली, त्या मुलाला बँकेविषयी किंवा इतर गोष्टीविषयी काही अडचणी होत्या का, त्या गावातील लोकांचं त्या मुलाविषयी काय मत होतं, जी बँक एखाद्या मालकाची असल्यानंतर त्या मालकाची, बँकेचा जो ओनर आहे त्या ओनरची या पाठामध्ये काय भूमिका आहे, त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तरं आपल्याला हा पाठ जेव्हा आपण रीड करतो, जेव्हा समजून घेतो, तेव्हा आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये जवळजवळ 7 ते 8 कॅरेक्टर आहेत, पात्र आहेत, आणि त्या प्रत्येक पात्राचं, प्रत्येक कॅरेक्टरचं एक वेगवेगळे वर्णन या पाठाद्वारे आपल्याला पाहायला मिळतं. जसे की नथू हा या पाठातील सगळ्यात महत्त्वाचा कॅरेक्टर आहे, जो बँकेत झाडूवाल्याचं काम करतो. त्यानंतर एका गावाचं वर्णन केलेलं आहे. पिपलनगर म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये एक बँक आहे, त्या बँकेचे जे मालक आहेत ते आहेत शेठ गोविंद. त्यानंतर सीताराम म्हणून एक कॅरेक्टर आहे, श्रीमती श्रीवास्तव, श्रीमती भूषण. त्यानंतर कमल किशोर म्हणून एक कॅरेक्टर आहे. त्यानंतर दीपचंद म्हणून एक कॅरेक्टर आहे. एका वयस्कर वृद्धाचं सुद्धा वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. त्यानंतर गणपत हा एक बेगर म्हणजेच एक भिकारी, हँडिकॅप व्यक्ती म्हणून या पाठामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. असे बरेचसे कॅरेक्टर आहेत आणि त्यांचं वेगवेगळं वर्णन आपल्याला अत्यंत मजेशीरपणे या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की र्यूमर किंवा ज्या अफवा असतात त्या अफवामुळे बऱ्याचदा आपलं नुकसान होतं, किंवा त्या र्यूमरमुळे बऱ्याचशा गोष्टींना आळा बसतो. तर अशाच प्रकारची एक र्यूमर पूर्ण गावभर पसरते. बँक बंद झाली आणि संपूर्ण गावातील जे लोक असतात त्या लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा भ्रम निर्माण होतो, आणि त्यानंतर शेवटी काय होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खूप मजेशीर वर्णन या पाठामध्ये आपल्याला दिसतं. आणि त्यानंतर लेखकांनी या पाठाला अत्यंत म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो नाट्यमयरित्या वर्णन केलेलं आहे. तर मग सुरू करूया आपला आजचा हा पाठ, द बॉय हू ब्रोक द बँक, बँक बुडवणारा मुलगा. सुरुवात करूया पाठाच्या फर्स्ट सेंटेन्समधून, द बॉय हू ब्रोक द बँक. हे बघा, हे जे टायटल आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाचे जे प्रश्न उत्तर आहेत ते आपण क्वेश्चन बँक विथ सोल्युशनमध्ये शेवटी घेणारच आहोत. आणि या पाठाच्या शेवटी मी तुम्हाला जे महत्त्वाचे शब्द आहेत त्या शब्दांचे सुद्धा मीनिंग सांगणार आहे. ओके, सो लेट स्टार्ट. पॅराग्राफ नंबर फर्स्ट. नथू grumbled to himself as he swept his step of the Pimpalnagar bank owned by Seth Govindram. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after rising in a cloud above his head, settled down again on the step as Nathu was banging his pan against a dustbin. Sitaram the washerman's son passed by. बघा, शेठ गोविंदरामच्या मालकीच्या पिंपलनगर बँकच्या पायऱ्या झाडताना नथू स्वतःवरच चिडला. हातातला लहानसा झाडू त्याने निष्काळजीपणाने घाईघाईत पायऱ्यांवर फिरवला, आणि यामुळे झाडलेली जी धूळ होती ती त्याच्या डोक्यापर्यंत पुन्हा उडून पायऱ्यांवर आली. हातातली सुपली तो कचऱ्याच्या डब्यावर आपटत होता, तेव्हा धोब्याचा जो मुलगा आहे सीताराम तिथून जात होता. आता आपल्याला या ठिकाणी समजलेलं आहे की नथू जो आहे तो पिपलनगर बँकेमध्ये कामाला आहे, आणि ती जी बँक आहे ती बँक शेठ गोविंद राम यांच्या नावावर आहे, आणि तो त्या ठिकाणी झाडूवाल्याचं काम करत आहे, नथू. ओके, सो नेक्स्ट. सीताराम वॉज ऑन हिज डिलिव्हरी राऊंड. ही हॅड अ bundle of freshly pressed clothes balanced on his
बॅलेन्स ऑन हिज हेड. सीताराम कपडे पोहोचायच्या कामावर निघाला होता. त्याच्या डोक्यावर नुकत्याच इस्त्री केलेल्या कपड्यांचे गाठोडे होते. ओके, सो नेक्स्ट, डोंट रेज सच डस्ट ही कॉल्ड आउट टू नथू. आर यू अनॉड बिकॉज दे आर स्टील रिफ्युजिंग टू पे यू ॲन एक्स्ट्रा ₹2 अ मंथ. आता जो सीताराम आहे तो सीताराम नथूसोबत काय बोलतो, तो म्हणतो की अशी धूळ उडू नको रे. तो नथूला हटकत म्हणतो महिन्याला ₹2 जास्त द्यायला ते अजूनही नकार देत आहेत, म्हणून एवढा वैतागलास. हा प्रश्न सीतारामनी कोणाला केला? नथूला केला. नेक्स्ट, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, कंप्लेन द स्वीपर बॉय. आय हॅवंट इवन रिसिव्ड माय रेग्युलर पे अँड दिस इज द 20th of the month. Who would think a bank would hold up a poor man's salary? As soon as I get my money, I am off. Not another week I work in his place. And Nathu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. यावर नथूचं काय म्हणणं आहे? तो म्हणतो की मला त्याबद्दल काहीही बोलायची इच्छा नाही. झाडूवाला मुलगा जो आहे तो तक्रारीच्या स्वरूपात म्हणतो महिन्याची 20 तारीख आली तरी अजून नेहमीचा पगारसुद्धा मला मिळालेला नाही. बँक अशी एखाद्या गरीब माणसाचा पगार जर थांबवत असेल तर कुणाला हे योग्य वाटेल का? पगार झाल्याक्षणी मी इथून निघून जाणार आहे, आणखी एक आठवडा इथं थांबणार नाही असं नथू म्हणतो. असं म्हणत त्याने हातातील जी सुपली आहे, ज्याला आपण म्हणतो की डस्टबिन आहे, ती जोरजोरात आपटली आणि आपला मुद्दा ठसवण्यासाठी, त्याने स्वतःचा निर्धार कायम ठेवण्यासाठी. पुढे बघा, वेल आय विश यू लक सेड सीताराम. आय विल कीप अ लुकआउट फॉर एनी जॉब्स अँड माइट सूट यू. अँड ही प्लॉडेड बेअरफूट अलॉंग द रोड, द बिग बंडल ऑफ क्लोथ्स हायडिंग मोस्ट ऑफ हिज हेड अँड शोल्डर. आता यावर सीतारामनी काय म्हटलं बघा. आता आपण पाहिलं की नथूने त्याची सगळी कंडिशन सांगितली की त्याला बँकेमध्ये व्यवस्थित पगार मिळत नाही आहे, त्याच्यामुळे तो वैतागलेला आहे. त्यावर जो सीताराम आहे तो सीताराम म्हणतो की बरं मला तुझ्याकडून शुभेच्छा, आणि त्यानंतर तुझ्याजोगं एखादं जर काम जर मला मिळालं तर मी पाहून ठेवीन, असं सीताराम नथूला म्हणतो. आणि असे म्हणतच तो काय करतो, आपल्या डोके आणि खांदे पार झाकून जातील एवढे मोठे कपड्याचे जे गाठोडे आहे ते गाठोडे कसेबसे डोक्यावर घेऊन तो अनवाणी पाय ओढत पुढे जातो. आता पुढे बघा, आपला पॅरेग्राफ कोणता चालू आहे एकदा. पॅरेग्राफ बघा इथून सुरू आहे, ॲट द फोर्थ. ओके, सो ॲट द फोर्थ होम ही विजिटेड. सीताराम हर्ड द लेडी ऑफ द हाऊस मेन्शन दॅट शी वॉज इन नीड ऑफ अ स्वीपर. Tying his bundle together, he said, I know of a sweeper boy who's looking for work. He can start from next month. He is with the bank just now, but they aren't giving him his pay and he want to leave. बघा, तुम्हाला फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे की सगळ्यात अगोदर नथूला कोण भेटतं? सीताराम. आणि आता त्यानंतर सीताराम कोणाला भेटत आहे हे तुम्हाला ह्या गोष्टींचा सिक्वेन्स जेव्हा तर तुम्ही डोक्यात ठेवला तर तुम्हाला हा पाठ व्यवस्थित समजेल. आता बघा, पुढे नथू कोणाला भेटतो? चौथ्या घरापाशी येऊन तो पोहोचतो. त्या घरातली जी स्त्री आहे तिला झाडूवाल्याची गरज असते असे बोलताना त्यांनी ऐकले. गाठोडे बांधता तो तिला म्हणाला, माझ्या ओळखीचा एक झाडूवाला आहे, त्याला कामाची गरज आहे, पुढच्या महिन्यापासून तो कामावर येऊ शकतो. आत्ता एका बँकेत कामाला आहे, पण ते लोक पगार देत नाही म्हणून त्याला ती नोकरी सोडायची आहे. आता सीतारामने हा मेसेज कोणाला दिला? एका लेडीजला, ज्या लेडीजला एका झाडूवाल्याची गरज होती. आणि सीतारामनी तिला ही सगळी हकीकत सांगितली की एक मुलगा आहे ज्याला काम सोडायचं आहे. आता पुढे बघा, ती लेडीज काय म्हणते? इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तवा. अंडरलाईन तुम्ही करू शकता. बघा, यातील जो थर्ड कॅरेक्टर आहे ते थर्ड कॅरेक्टर आहे मिसेस श्रीवास्तवा. ओके, थर्ड कॅरेक्टर. इज दॅट सो सेड मिसेस श्रीवास्तवा. वेल टेल हिम टू कम अँड सी मी टुमॉरो. बघा, यावर त्या काय म्हणतात? बरं त्यांचं असं म्हणणं आहे की मग त्याला उद्याच तू मला भेटायला सांग. श्रीमती श्रीवास्तव ज्या असतात त्या त्याला म्हणतात. पुढे बघा, and Sitaram glad that he had been of service to both a customer and his friend, hoisted his bag on his shoulder and went his way. आता गिराहिकाला आणि मित्राला दोघांनाही मदत करता आली म्हणून सीताराम खुश होता आणि तो आपल्या खांद्यावर गाठोडे टाकत निघून गेला. आता पुढे बघा, मिसेस श्रीवास्तवा हॅड टू डू सम शॉपिंग. शी गेव इन्स्ट्रक्शन टू द
Aya about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. Then she set out the Pimpalnagar marketplace to make her customary tour of the clothes shop. आता बघा श्रीमती श्रीवास्तवांना खरेदीसाठी बाहेर जायचे होते. त्यांनी आयाला बाळाला सांभाळायच्या सूचना दिल्या आणि जो स्वयंपाक करणारा व्यक्ती होता त्याला दुपारच्या वेळेत लवकर बोलावलं आणि त्या कुठे गेल्या पिंपलनगरच्या बाजारामध्ये. तर कशासाठी? कपडे खरेदी करण्यासाठी. आता पुढे बघा इथून मिसेस श्रीवास्तवा कुठे गेल्या? मार्केटमध्ये गेल्या. आता मार्केटमध्ये गेल्यानंतर ते कोणाला सांगतात ही कंडिशन, त्याकडे आपण लक्ष देऊया. पुढे बघा a large shady tamarind trees grew at one end of the bazaar and it was here that Mrs. Srivastava found her friend Mrs. Bhushan. You can underline here Mrs. Bhushan. आता नेक्स्ट कॅरेक्टर नंबर 4 मिसेस भूषण. चौथ्या नंबरचं कॅरेक्टर आहे. त्या मार्केटमध्ये कोणाला भेटल्या त्यानंतर? मिसेस भूषण. शेल्टरिंग फ्रॉम द हीट मिसेस भूषण वॉज फॅनिंग हरसेल्फ विथ अ लार्ज हँडकरशिप. शी कंप्लेंट ऑफ द समर which she affirmed was definitely the hottest in the history of Pimpalnagar. She then showed Mrs. Srivastava a sample of the clothes she was going to buy and for 5 minutes they discussed in shade, texture and design. Having executed this topic, Mrs. Srivastava said, "Do you know, my dear, that said Govind Ram's bank can't even pay its employees? Only this morning I heard a complaint from their sweeper who hasn't received his wages फॉर ओव्हर अ मंथ." आता बघा बाजाराच्या हा पूर्ण पॅराग्राफ सांगत आहे. बाजाराच्या एका टोकाला असलेल्या मोठ्या डेरेदार चिंचेच्या, टॅमरिन म्हणजे चिंचेच्या झाडाखाली सावलीसाठी उभ्या असलेल्या श्रीमती भूषण, मी तुम्हाला सांगितलं की हे 4th नंबरचं कॅरेक्टर आहे पाठातील. श्रीमती भूषण त्यांना भेटल्या. एका मोठ्या रुमालाने त्या स्वतःला काय करत होत्या? वारा घालत होत्या आणि पिपलनगरच्या इतिहासातला हा नक्की सर्वात कडक उन्हाळा आहे अशा त्या वैतागून सांगत होत्या. त्यांनी खरेदी करायचा असलेला एक कापडाचा नमुना श्रीमती श्रीवास्तवांना दाखवला आणि मग पुढची 5 मिनिटे कपड्यांचा रंग, पोत, नक्षी यावर त्या दोघी चर्चा करीत राहिल्या. त्या विषयावर बोलून झाल्यावर श्रीमती श्रीवास्तव म्हणाल्या की अगं तुला माहीत आहे का की जी शेठ गोविंदरामची जी बँक आहे त्या बँकमध्ये कर्मचाऱ्यांना धड पगारसुद्धा व्यवस्थित मिळत नाही. आजच त्यांचा झाडूवाला जो होता तो काय करत होता? तक्रार करत होता आणि महिना उलटून गेला तरीसुद्धा त्या कर्मचाऱ्याला काय मिळालेलं नाही आहे? पगार मिळालेला नाही आहे. अशी तक्रार कोणी केली? मिसेस श्रीवास्तव यांनी. कोणाकडे? श्रीमती भूषण यांच्याकडे ही कंप्लेंट केली. आता तुम्हाला समजत आहे ना सुरुवात कुठून झाली आणि आता मार्केट म्हणजे बाजारापर्यंत ती गोष्ट आलेली आहे आणि श्रीमती भूषण यांना त्या गोष्टीविषयी आता माहिती झालेली आहे की जे पिपलनगरमधली बँक आहे शेठ गोविंदराम यांची, ती बँक कर्मचाऱ्यांना पगार व्यवस्थित देत नाही आहे. नेक्स्ट आता पुढचं बघूया आपण. शॉकिंग. ओके, हा पॅराग्राफ आपण बघणार आहोत. शॉकिंग रिमार्क मिसेस भूषण, इफ दे कांट पे द स्वीपर दे मस्ट बी इन बॅड वे. नन ऑफ द अदर्स कुड बी गेटिंग पेड अदर. आता मिसेस भूषण काय म्हणतात? अरे बापरे, झाडूवाल्याचा पगारही देऊ शकत नाही, याचा अर्थ परिस्थिती फार वाईट दिसते, बाकीच्यांनाही पगार मिळत असेल की नाही, अशा त्या मिसेस भूषण म्हणतात. आता पुढे शी लेफ्ट मिसेस श्रीवास्तवा ॲट द टॅमरिन ट्री अँड वेंट इन सर्च ऑफ हर हजबंड हू वॉज सिटिंग इन फ्रंट ऑफ अ कमल किशोर्स फोटोग्राफी शॉप टॉकिंग विथ द ओनर. आता बघा चिंचेच्या झाडापाशी श्रीमती श्रीवास्तवचा निरोप घेऊन त्या आपल्या पतीला शोधायला निघाल्या. कोण? मिसेस भूषण. ते कमल किशोर फोटोग्राफीच्या दुकानासमोर मालकाशी काय करत होते? गप्पा मारीत बसलेले होते. पुढे बघा. सो देअर यू आर. तुम्ही इथे बसले आहात का? क्राईड मिसेस भूषण. आय हॅव बीन लुकिंग फॉर यू फॉर ऑलमोस्ट ॲन अवर. व्हेअर डिड यू डिसअपियर. बघा आता तुम्ही इथं बसलेले आहात का? श्रीमती भूषण ते आपल्या जे पती असतात त्यांना ते म्हणतात आणि त्यानंतर त्या असं म्हणतात की मी तुम्हाला 1 तास झाला सगळीकडे शोधत आहे पण तुम्ही कुठे गायब झाले होते. आता त्यांचं उत्तर बघा काय आहे. नाऊ व्हेअर रिप्लाइड मिसेस भूषण, मिस्टर भूषण सॉरी, हॅड यू रिमेन स्टेशनरी इन वन शॉप आय माइट हॅव फाउंड यू बट यू गो फ्रॉम वन शॉप टू अनदर लाईक अ बी इन अ फ्लॉवर गार्डन. आता मिस्टर भूषण म्हणतात की कुठेही गेलो नव्हतो, तू एकाच दुकानामध्ये जर स्थिर असतील तर मी तुला
शोधू शकलो असतो, पण तू फुलांच्या बागेतल्या मधमाशीसारखी एका दुकानातून दुसऱ्या दुकानामध्ये फिरत आहेस, असं ते म्हणतात. आता पुढे ती काय म्हणते, डोंट स्टार्ट ग्रम्बलिंग. ग्रम्बलिंग म्हणजे कुरकुर करणे, उगीच कुरकुर करू नका. आता पुढे ती काय म्हणते, द हीट इज ट्राईंग इनफ, आय डोंट नो व्हॉट्स हॅपनिंग टू पिंपलनगर, इव्हन द बँक्स अबाउट टू गो बँकरप्ट. बघा आता मिसेस भूषण यांनी आता कोणाला सांगितलेलं आहे, त्यांचे जे पती आहेत कमल किशोर यांना ही माहिती सांगितलेली आहे. ते म्हणतात की उगीच कुरकुर नका, आधीच उकाड्याने हैराण केलं आहे आणि पिपलनगरमध्ये काय चाललं आहे कुणास ठाऊक, बँकेवरही दिवाळखोरीची वेळ आली आहे म्हणे. आता ही जी बातमी आहे, ही जी र्युमर आहे, ही र्युमर कोणी सांगितली, मिसेस भूषण यांनी त्यांचे जे पती होते कमल किशोर यांना ही वार्ता सांगितली की बँकेवरही दिवाळखोरीची वेळ आली आहे म्हणे. आता ते काय म्हणतात, व्हॉट्स दॅट सेड कमल किशोर सिटिंग अप सडनली, विच बँक. आता ते म्हणतात की काय म्हणालात. कमल किशोर ताडकन उठून म्हणाले, कोणती बँक. व्हाय द पिंपलनगर बँक, ऑफकोर्स आय हिअर दे हॅव स्टॉप पेईंग एम्प्लॉईज, डोंट टेल मी यू हॅव ॲन अकाउंट देअर मिस्टर किशोर. बघा ती म्हणते की अर्थातच पिंपलनगरची जी बँक आहे त्याविषयी मी आतापर्यंत ऐकलं की ती बँक कर्मचाऱ्यांना पगार देत नाही, त्या बँकेने कर्मचाऱ्यांना पगार देणं बंद केलं आहे. किशोर भाऊ तुमचं खातं आहे का तिथे. बघा तिने त्याला प्रश्न केला की तुमचं खातं आहे का तिथं. तो काय म्हणतो, नो बट माय नेबर हॅज. कमल किशोर म्हणतात की नाही माझं खातं नाही, परंतु माझे जे शेजारी आहेत त्यांचं खातं आहे. पुढे बघा, ही एक्सप्लेन अँड ही कॉल्ड आउट ओव्हर द लो पार्टिशन्स टू द कीपर ऑफ द बार्बर शॉप नेक्स्ट डोअर, दीपचंद. नेक्स्ट कॅरेक्टर नंबर 6 दीपचंद. कॅरेक्टर नंबर 6 आहे बघा दीपचंद. आणखी एक कॅरेक्टर यामध्ये आलेला आहे दीपचंद. हॅव यू हर्ड द लेटेस्ट, द पिंपलनगर बँक इज अबाउट टू कोलॅप्स, यू वूड बेटर गेट युअर मनी आउट ॲज सून ॲज. बघा पुढे काय झालं, अर्थातच पिपलनगर मी ऐकलं आहे की कर्मचाऱ्यांना पगार देत नाही असं ती ऐकते आणि ती किशोर भाऊ यांना सांगते. किशोर भाऊ म्हणतात की माझं खातं त्या बँकेमध्ये नाही आहे, परंतु माझ्या शेजाऱ्यांचं आहे. ते उद्गारले आणि मधल्या भिंतीपलीकडच्या न्हाव्याच्या मालकाला त्यांनी हाक मारली, दीपचंद ताजी बातमी ऐकलीस का, पिंपलनगर बँक बंद होणार आहे म्हणे, लवकरात लवकर तुझे पैसे तू काढून घे. आता हा मेसेज कोणाला दिला, जो दीपचंद आहे, दीपचंदला ही माहिती कोणी दिली, मिस्टर भूषण यांनी, म्हणजेच कमल किशोर यांनी ती माहिती कोणाला दिली, आता दीपचंदला दिली. आता पुढच्या भागामध्ये किती लोकांपर्यंत ही वार्ता जाते, किती लोकांना बँकेविषयी माहिती होते, हे आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी पहिल्या भागामध्ये तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगू शकता. दुसऱ्या भागामध्ये आणखी खूप इंटरेस्टिंग गोष्टींवर लेखकाने फोकस केलेला आहे. कशाप्रकारे द बॉय हू ब्रोक द बँक, म्हणजे बँक बुडवणारा मुलगा, कशाप्रकारे ही अफवा संपूर्ण गावभर पसरते आणि शेवटी कशाप्रकारे त्या बँकेचं स्वरूप होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पार्ट 2 मध्ये नक्कीच घेणार आहोत. तर ठीक आहे मित्रांनो, काळजी घ्या आणि वाचत राहा आणि तुमच्या अडचणी ह्या कमेंट्समध्ये सांगत राहा. ओके, सो थँक्यू.